सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे, पण सुप्रिया सुळेंनी शिवसेना ठाकरेंची आणि राष्ट्रवादी शरद पवारांचीच आहे असं म्हटलं आणि त्यावर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा उत्तर दिलं। जनतेच्या न्यायालयात निवडणुकांमध्ये जो निर्णय झाला तोच कायम राहील असं फडणवीस म्हणालेत। बघूयात। शिवसेना ही सन्माननीय एकनाथराव शिंदेजींची आणि राष्ट्रवादी ही अजितदादा पवारांची आहे, पण सुप्रीम कोर्टही हाच निर्णय दिला अशी आम्हाला अपेक्षा आहे। सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्हावरून सुनावणी सुरू आहे, पण निकालाआधी मुख्यमंत्र्यांनी मोठं वक्तव्य केलंय। जनतेच्या न्यायालयात शिवसेना शिंदेंची आणि राष्ट्रवादी अजितदादांची हे निश्चित झालेलं आहे, त्यामुळे सुप्रीम कोर्टाचाही निकाल असाच असेल असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केलाय। पण सुप्रिया सुळेंनी शिवसेना ठाकरेंचीच आणि राष्ट्रवादी ही शरद पवारांचीच असून शेवटच्या श्वासापर्यंत लढणार असा निर्धार केलाय। शिवसेना ही काल, आज आणि उद्या ही उद्धवजींचीच असणार आहे। याचं कारण असं की बाळासाहेब ठाकरेंनी तो पक्ष स्थापन केला, ते हयात असताना त्यांनी तो पक्ष उद्धवजींच्या हातात दिला। त्याच्यामुळे शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना ही उद्धवजींचीच असू शकते। मी शेवटपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरदचंद्र पवारांचाच पक्ष आहे। चुकीच्या पद्धतीने त्यांच्याकडून काढून गेला। जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे ही लढाई मी लढत राहणार आणि ही लढाई फक्त आदरणीय पवार साहेबांची नाही आहे, ही लढाई असंख्य कार्यकर्त्यांची आणि संविधान वाचवण्यासाठी आहे। सुप्रियाताई काही म्हणू शकतात, पण हा प्रश्न जो आहे हा सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराधीन आहे। आता सर्वोच्च न्यायालय या संदर्भात निर्णय देणार आहे, पण त्यापूर्वी लोक न्यायालयाने हा निर्णय 2024च्या विधानसभा निवडणुकीत दिलेला आहे आणि लोक न्यायालयाने शिवसेना ही सन्माननीय एकनाथराव शिंदेजींची आणि राष्ट्रवादी ही अजितदादा पवारांची आहे यावर शिक्कामोर्तब केलेला आहे। ठीक आहे, आता सुप्रीम कोर्ट काय करतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, पण सुप्रीम कोर्टही हाच निर्णय दिला अशी आम्हाला अपेक्षा आहे। सुप्रीम कोर्टात 5 दिवस ठाकरेंच्या शिवसेनेकडून ॲडव्होकेट कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला। 5व्या दिवसाच्या युक्तिवादात कपिल सिब्बलांनी अपात्रतेच्या मुद्द्यावर भर दिला। अपात्र होणाऱ्या व्यक्तीला निवडणूक आयोगानं मुख्यमंत्री बनवू दिलं। शिंदेंना मुख्यमंत्री पद दिल्यानंतर बऱ्याच गोष्टी घडल्या आणि निवडणूक आयोगानं सरसकट पक्ष आणि चिन्ह शिंदेंना दिलं। निवडणूक आयोगापासून ते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सामुदायिकपणे चुकीचा निर्णय दिल्याची टीका राऊतांनी केली आहे। जो आमदार अपात्र होणार आहे पक्षांतरानंतर अँटी डिफेक्शन लॉ नुसार, त्या अपात्र ठरणाऱ्या व्यक्तीला तुम्ही राज्याचा मुख्यमंत्री केलं, हे देशाच्या घटनेच्या विरोधात, संविधानाविरोधात, 10th शेड्यूलच्या विरोधामध्ये। इथेच शेण खाल्लेलं आहे सगळ्यांनी बसून सामुदायिक, आणि त्याचे निर्माते अमित शहा जे आता पळतायत तोंड लपवून। सध्या ही मॅटर सबज्युडिस आहे। मी केलेल्या कामाबद्दल मी तुम्हाला सांगितलं की मला खात्री आहे मी केलेलं काम चोख असल्यामुळे त्याच्यात कुठेही चूक निघणार नाही अशी मला खरोखर मनापासून मी इच्छा व्यक्त करतो। परंतु सुप्रीम कोर्ट हे अंतिम आहे आणि त्यांनी दिलेला जो निर्णय असेल तो आपण सर्वजण सन्मानाने स्वीकारणं हे अत्यंत आवश्यक आहे। राहुल नार्वेकरांनी अपात्रतेची सुनावणी करताना ठाकरे आणि शिंदे यापैकी कोणत्याही गटाच्या आमदारांना अपात्र केलं नव्हतं। त्यावरून सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांनी माजी सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांच्या निर्णयावर आक्षेप घेतला। 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठानं एकाच वेळी निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांना सुनावणीचे अधिकार दिले। निवडणूक आयोगानं विधानसभेच्या संख्याबळाच्या आधारे शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल दिला। विधानसभा अध्यक्षांनी जर आमदार अपात्र केले असते तर त्याचा परिणाम आयोगाच्या निर्णयावरही झाला असता। दोन्ही निर्णय एकमेकांवर अवलंबून असताना वेगवेगळ्या सुनावण्या घेण्यासंदर्भात घटनापीठानं निर्णय दिला। त्यामुळे 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाच्या निर्णयाची आणखी समीक्षा व्हावी म्हणून 7 न्यायमूर्तींकडे हे प्रकरण पाठवा अशी मागणी ॲडव्होकेट सिब्बलांनी केली। मात्र मी योग्यच निर्णय दिला आणि सुप्रीम कोर्टातही टिकून राहील असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं म्हणणं आहे। पीठासीन अधिकारी म्हणून संविधानिक मला जबाबदारी आहे की अपात्रतेच्या याचिकेवरती निर्णय घेण्यासंदर्भातला आणि कायद्याच्या सगळ्या तरतुदींचं पालन करून
डिस्क्वालिफिकेशन ऑफ मेंबर्स ऑन द ग्राउंड्स ऑफ डिफेक्शन रूल्स 1986, त्याचप्रमाणे 10th शेड्यूलमधले जे प्रोव्हिजन्स आहेत ते या सगळ्याचं पालन करून सुप्रीम कोर्टने दिलेल्या निर्देशाप्रमाणे आम्ही त्या निकषात बसून योग्य निर्णय घेतलेला आहे आणि मला संपूर्णपणे खात्री आहे की हा निर्णय अत्यंत शाश्वत असल्यामुळे हा निश्चितपणे सुप्रीम कोर्टात टिकून राहील. निवडणूक आयोगानं शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंना दिलंय. त्यावरच सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. सिब्बलानंतर आता शिंदेंचे वकील युक्तिवाद करतील आणि पुढच्या महिन्याभरात अंतिम निकालाची अपेक्षा आहे. निखिल चव्हाण, अक्षय मंकणीसह TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.